पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पोशेरी परिसरात असलेल्या आयडियल फाउंडेशन कॉलेजमध्ये गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। फिजिओथेरपी अभ्यासक्रमासाठी अवघ्या 4 दिवसांपूर्वी प्रवेश घेतलेल्या एका हिंदू विद्यार्थिनीला रात्रीच्या वेळी जबरदस्तीने नमाज पढायला लावल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील अश्विनी बिल्लर सदगीर या विद्यार्थिनीने फिजिओथेरपी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता आणि ती कॉलेजच्या वसतिगृहात राहत होती। रविवारी 4 तारखेला रात्री 11:30 वाजेच्या सुमारास तिच्यासोबत रॅगिंगचा प्रकार करत जबरदस्तीने तिला नमाज पढायला लावल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेने घाबरलेल्या विद्यार्थिनीने तात्काळ आपले पती आणि वडिलांना याची माहिती दिली। यानंतर कॉलेज प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संबंधित विद्यार्थिनीने वाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने वाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली, तसेच कॉलेजला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली। सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेत संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। वाडा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। दरम्यान पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सांगितलंय की प्रथम वर्षातील विद्यार्थिनीने रॅगिंग बाबत तक्रार दिली असून त्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे। कॉलेज व्यवस्थापनानेही अंतर्गत समिती नेमली असून तक्रारीत तथ्य आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश स्पष्ट दिले आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।